डोंबिवलीतील ख्यातनाम व्यावसायिक प्रसिद्ध खर्डीकर क्लासेसचे संस्थापक डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची नवी मुंबईतील कार्यालयात भेट घेतली। मंत्री गणेश नाईक यांना भेटून खर्डीकर कुटुंबियांनी त्यांना विशेष सन्मान चिन्ह देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर नाईक यांनी देखील खर्डीकर यांच्या शैक्षणिक तसेच सामाजिक कार्याची प्रशंसा करीत त्यांची पाठ थोपटली। मंत्री गणेश नाईक व खर्डीकर यांचे मैत्रीचे व जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे यावेळी खर्डीकर म्हणाले। अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत गणेश नाईक यांनी भाजपाकडून निवडणूक लढवीत विजय मिळवला, तर त्यांना महाराष्ट्र शासनाच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याने खर्डीकर यांनी वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेत विविध सामाजिक विषयांवर चर्चा केली। यावेळी डॉक्टर आशुतोष डबडी, सामाजिक कार्यकर्ते दीपक ठाकूर, शिक्षण तज्ज्ञ सुरेश वावळ, संगीता खर्डीकर व खजिनदार संकेत खर्डीकर उपस्थित होते। तसेच खर्डीकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की भारतातील सर्वात स्वच्छ शहर तर महाराष्ट्रात सातत्याने पहिला क्रमांक राहिलेलं शहर म्हणजे नवी मुंबई। आज नवी मुंबईची ओळख केवळ राज्य आणि देशात नव्हे तर आधुनिक शहर म्हणून जगभरात झाली आहे। याचे सर्व श्रेय महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना जातं। नवी मुंबईच्या जडणघडणीत आपला सिंहाचा वाटा आहे, म्हणूनच आपण नवी मुंबई शहराच्या विकासाचे शिल्पकार आहात। जनसामान्यात आपण लोकप्रिय, कार्यक्षम राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री तसेच ठाण्याचे पालकमंत्री पदे भूषवली आहेत आणि आता आपण महाराष्ट्र राज्याचे वनमंत्रीपद भूषवलं आहे। ही नवी मुंबईकरांसाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे। शैक्षणिकदृष्ट्या नवी मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी आपण करिअर मार्गदर्शन शिबिर, सराव परीक्षा, रोजगार मेळावा, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करण्यासाठी मिनी ऑलिम्पिक दर्जाचा नवी मुंबई क्रीडा महोत्सवाचं आयोजन करत असता। तर नवी मुंबईतील नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी जनता दरबार सार्वजनिक मंच सुरू करणारे आपण पहिले मंत्री आहात। आपले सामाजिक कार्यातील योगदान पाहून आपणास महाराष्ट्र शासनाने राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन देखील गौरविले आहे। या आपल्या कर्तृत्ववान कार्यसम्राट नेतृत्वाला खर्डीकर परिवाराचा सलाम व आपल्या हातून अशीच सेवा घडावी अशी प्रार्थना करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। संदेश दाबणे, न्यूज 7 नेटवर्क मराठी।